Hello students, welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 4, fund flow statement and cash flow statement. From that particular unit number 4, we will discuss on content called fund flow statement. In that particular session, we will discuss on fund flow statement as well as meaning of funds, fund flow statement, identification of fund flow statement, okay, and preparation of fund flow statement. Okay, let's see meaning of funds. Okay, the term fund is used in three different meanings. जो फंड हा कन्सेप्ट आहे किंवा ही जी टर्म आहे ती आपण काय करतो तीन वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. इन इट्स नॅरो सेन्स इट इज टेकन ॲज अ कॅश. When it is taken as a cash, the statement prepared is termed as cash flow statement. ज्यावेळी फंड तीन प्रकारे आपण वापरत असतो, तीन टर्म्समध्ये वापरत असतो. ज्यावेळी कॅश या टर्ममध्ये वापरत असतो त्यावेळी आपण तयार करतो जे स्टेटमेंट तयार करतो त्याला आपण काय म्हणतो कॅश फ्लो स्टेटमेंट असं म्हणतो. विच शोज इनकमिंग अँड आउटगोईंग ऑफ कॅश ओनली. आणि त्याच्यामध्ये फक्त कॅश किती आलेली आहे, कॅश किती इनफ्लो झालेली आहे आणि कॅश किती आउटफ्लो झालेली आहे इतक्याच गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जाणार. ऑल रिसिप्ट ऑफ कॅश फॉर्म दी सोर्सेस ऑफ फंड्स whereas all payments in cash form the application or uses of funds. Okay, all receipt of cash form the sources of funds whereas all payments in cash form the application or uses of funds. म्हणजे कॅश शी रिलेटेड असणारे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ज्यावेळी कॅश म्हणून आपण वापरतो, फंड ही जी टर्म आहे ती कॅश म्हणून आपण ज्यावेळी वापरत असतो त्यावेळी म्हणजे कॅश म्हणून त्याचं मिनिंग घेत असतो त्यावेळी फक्त काय रिलेशन लक्षात ठेवायचं आहे की आलेली कॅश आणि जाणारी कॅश या गोष्टींचं त्याच्यामध्ये कन्सिडरेशन होणार आहे. This is narrow concept because all movements which affect the financial position of a business but which do not involve cash receipt or payments fall outside the scope of the term fund. Example, credit purchase of furniture or issue of shares for purchases of goods, etc. Okay, this is a narrow concept. पुढे दुसऱ्या अर्थाने ज्यावेळी आपण फंड हा शब्द वापरतो बिकॉज ऑल मुवमेंट्स विच अफेक्ट्स द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस. फायनान्शियल पोझिशन बिझनेसची फायनान्शियल पोझिशन दाखवली जाणार आहे बट विच डू नॉट इन्व्हॉल्व कॅश. पण त्याच्यामध्ये कॅश इन्व्हॉल्व केली जाणार आहे का, कॅश रिसिप्ट इन्व्हॉल्व केली जाणार आहे का, और कॅश पेमेंट फॉल आउटसाइड द स्कोप ऑफ द टर्म फंड. याच्यामध्ये कॅश रिसिप्टचं इन्व्हॉल्वेशन केलं जाणार नाही. Or issue of shares for purchase of goods, etc. The term fund, when used in its broadest sense, okay, broadest sense covers all assets and all liability. ज्यावेळी तिसऱ्या म्हणजे फंड ही जी टर्म आहे ज्यावेळी तिसऱ्या अर्थानं वापरली जाते the term fund when used in its broadest सेन्स कवर्स ऑल असेट्स अँड ऑल लायबिलिटीज. याच्यामध्ये ज्या ब्रॉड म्हणजे काय की खूप मोठ्या अशा अर्थानं, बरोबर, ब्रॉड, बरोबर. मग ब्रॉडमध्ये आपण काय केलं जाणार, सगळ्या असेट्स आणि सगळ्या लायबिलिटीज त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन्व्हॉल्व्ह होणार आहे. द एंटायर असेट साइड शोज युजेस ऑफ फंड्स whereas the entire liability side shows the sources of funds. मग त्यावेळी काय होणार आहे, एंटायर असेट साईड म्हणजे पूर्ण बॅलन्स शीटची जी पूर्ण असेट साईड असणार आहे तिथं सगळे जे फंड्स असणार आहेत, युजेस ऑफ फंड्स, यूज केलेले जे फंड्स असणार ते आपण शो करणार आहे. वेअर ॲज द एंटायर लायबिलिटी साईड शोज द सोर्सेस ऑफ फंड. एंटायर लायबिलिटी साईड असणार आहे तिथं आपण सोर्सेस ऑफ फंड्स काय करणार आहे, शो करणार आहोत. सो इट इज द मिनिंग ऑफ फंड्स अँड इन दॅट पर्टिक्युलर मिनिंग ऑफ फंड्स, फंड is the word, is the term, and there are three different meaning of that particular word or that particular term called fund. तीन वेगवेगळ्या डिफरंट काय असणार आहेत
त्याचे मिनिंग्स असणार आहेत आणि त्या तिन्ही मिनिंग्सनुसार आपण पहिल्यांदा कॅश घेतोय, त्यावेळी आपण कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करतोय. दुसऱ्यांदा आपण काय करतोय की विशिष्ट प्रकारची फायनान्शियल पोझिशन चेक करण्यासाठी काय करतोय आपण की फंड हा शब्द वापरतोय. तिथं कॅश रिसिप्ट इन्व्हॉल्व करणार आपण करणार नाही. आणि तिसऱ्या वेळी ज्यावेळी आपण फंड शब्द वापरतो त्यावेळी त्याच्यामध्ये कव्हर्स ऑल असेट्स अँड कव्हर्स ऑल लायबिलिटीज, या सगळ्या गोष्टी आपण तिथं मेन्शन करणार आहोत. हा झाला आपलं मिनिंग ऑफ फंड्स. आफ्टर दॅट फंड फ्लो स्टेटमेंट. मग फंड फ्लो स्टेटमेंट काय आहे, त्याचे डेफिनेशन काय केलेले आहे. डेफिनेशन ऑथर्सच्या अनुषंगानं काय डेफिनेशन आहे तर फंड फ्लो स्टेटमेंट. अकॉर्डिंग टू रॉबर्ट अँथनी, the fund flow statement describe the sources from which additional funds were derived and the uses of which these sources were put. बघा, the fund flow statement describe काय डिस्क्राइब करत असतं, the sources of which additional funds. ॲडिशनल फंडचं सोर्सेस असणार आहे. ॲडिशनल फंड्स आपण काय करायचे, सोर्सेस साईडला दाखवायचे. म्हणजे फंड फ्लो अकाउंट आपण तयार करतो, फंड फ्लो स्टेटमेंट. मग सोर्सेस साईड जी आहे, ओके, तिथे आपण काय करतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे फंड्स आहेत ते आपण तिथं काय करतोय शो करतोय. अँड द युजेस टू विच दीज सोर्सेस वेअर पुट. आणि त्या सोर्सेस आपण काय करतोय योग्य पद्धतीनं जिथं जिथं दाखवायला हव्या आहेत त्या सोर्सेसचं जिथं जिथं इफेक्ट होणार आहे तिथं तिथं तो इफेक्ट आपण काय करतोय दाखवत आहे. अकॉर्डिंग टू ए फॉल, a statement of sources and application of funds is technical device designed to analyze the change in the financial condition of a business enterprise between two dates. एक बिझनेस एंटरप्राइज आहे, त्याचे दोन वेगवेगळ्या कालावधी आहे. त्या दोन वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्या बिझनेसचं स्टेटस काय आहे, ओके, त्या बिझनेसची फायनान्शियल कंडिशन काय आहे हे दाखवण्यासाठी ज्यावेळी ॲप्लिकेशन ऑफ फंड आणि सोर्सेस ऑफ फंड या दोन गोष्टी वापरल्या जातात आणि तिथं तशा प्रकारचे बॅलन्सेस शो केले जातात, त्याला आपण काय म्हणत असतो, फंड फ्लो स्टेटमेंट असं म्हणत असतो. आणि ही व्याख्या कोणी केलेली आहे, अकॉर्डिंग टू रॉय ए फॉल. Then fund flow statement indicates the amount of change in various balance sheets items between two accounting period. दोन अकाउंटिंग पिरियड आहेत आणि त्यामध्ये बॅलन्स शीटचे जे आयटम्स आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने चेंज झाले. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया वर्किंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आपण तयार करतोय. मग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये काय झालेलं आहे की चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये करंट असेट आणि करंट लायबिलिटी आपण घेतलेले आहेत. मग करंट असेट आणि करंट लायबिलिटी, मग करंट असेटमध्ये जर वाढ होत असेल तर ती आपण काय करतोय इन्क्रीज कॉलममध्ये दाखवतोय. जर करंट असेटमध्ये घट होत असेल तर ती आपण काय करतोय डिक्रीज कॉलममध्ये दाखवतोय. इट शोज द सोर्सेस अँड युजेस ऑफ फंड्स. आणि तशा प्रकारच्या त्या इन्क्रीजमेंट किंवा डिक्रीजमेंट किंवा ज्या ज्या ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्यांचं पोस्टिंग आपण व्यवस्थितपणे कुठे करणार आहोत, ॲज पर फॉर्मॅट आपण काय करणार आहोत, त्याचं पोस्टिंग ॲप्लिकेशन साईडला करणार आहोत किंवा सोर्सेस साईडला करणार आहोत. ठीक आहे, हे आपलं फंड फ्लो स्टेटमेंट. A fund flow statement is prepared to indicate the changes occurring in item of financial condition between two different balance sheet dates. Thus, the fund flow statement is a technique used to summarize the financial operation of a concern by studying the sources and application of funds during the accounting period. म्हणजे विशिष्ट प्रकारचा जो अकाउंटिंग पिरियड असणार आहे त्यामध्ये किती प्रकारच्या असेट्स आपल्याकडे आलेल्या आहेत, किती प्रकारच्या लायबिलिटी आपण देणं आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारचे चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस शो करण्याचं काम कोण करत असतं, तर इट इज शोन बाय फंड फ्लो स्टेटमेंट. इट प्रोव्हाइड्स अ क्लिअर इंडिकेशन ऑफ द चेंजेस विच हॅव टेक प्लेस इन द फायनान्शियल पोझिशन ऑफ एनी कन्सर्न. आणि हे सगळं इट प्रोव्हाइड्स अ क्लिअर इंडिकेशन, याच्यामुळे काय होत असतं, एक विशिष्ट प्रकारचं दर्शवलं जात असतं. काय दर्शवलं जात असतं, इट प्रोव्हाइड्स अ क्लिअर इंडिकेशन ऑफ चेंजेस विच हॅव टेकन प्लेस इन द फायनान्शियल पोझिशन ऑफ एनी कन्सर्न. म्हणजे काय झालेले चेंजेस, असेट कमी झालेले आहेत का असेट वाढलेले आहेत, इन्क्रीजमेंट इन दॅट पर्टिक्युलर असेट ऑर डिक्रीजमेंट इन दॅट पर्टिक्युलर असेट, हे काय केलं जाणार आहे त्या पर्टिक्युलर फंड फ्लो स्टेटमेंटमुळे लक्षात येणार आहे. ओके,
आता पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, अकॉर्डिंग टू अवर सिलेबस 4.2 आयडेंटिफिकेशन ऑफ फ्लोज ऑफ फंड्स. आयडेंटिफिकेशन करायचं आपल्याला. फ्लो ऑफ फंड वुड मीन when a business transaction cause a change in the amount of fund. Flow of fund याचा अर्थ काय असणार आहे? बिझनेस ट्रान्झॅक्शन कॉज अ चेंज इन अमाऊंट ऑफ फंड. बरोबर. बिझनेस ट्रान्झॅक्शन मुळे काय होत असतं की फंडच्या अमाऊंटमध्ये चेंज होत असते. व्यवहारामुळे बिझनेसमध्ये जे व्यवहार केले जातात आणि त्या व्यवहारामुळे काय होतं की विशिष्ट प्रकारचा चेंज होतो. कशामध्ये? फंडची जी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये चेंज होतो. The flow of fund is recognized from a degree of change made in the amount of working capital. Okay, the flow of fund is recognized from degree of change made in the amount of working capital. If any transaction increase the amount of working capital, it is treated as a sources of funds, whereas decrease in working capital indicates application of fund. म्हणजे आपण सगळं कॅल्क्युलेशन पूर्णपणे केलेलं आहे. आता इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल असेल तर आपल्याला काय करायचंय? तो बॅलन्स, दॅट पर्टिक्युलर बॅलन्स ट्रान्सफर टू, बघा, इफ एनी ट्रान्झॅक्शन इन्क्रीजेस द अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल इट इज ट्रीटेड ॲज अ सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंडला ते आपल्याला काय करायचे? ट्रान्सफर करायचं आहे. व्हेअर ॲज डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल, जर वर्किंग कॅपिटल डिक्रीज होत असेल म्हणजे फायनल अमाऊंट, ओके, डिक्रीज होत असेल तर दॅट पर्टिक्युलर वर्किंग कॅपिटल इंडिकेट्स ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. म्हणजे डिक्रीज होत असेल तर ऍप्लिकेशनला पाठवायचंय, इन्क्रीज होत असेल तर आपले सोर्सेस वाढत आहेत, मग आपलं सोर्स अकाउंटला टाकायचं. If any transaction fails to cause a change in the amount of working capital, it does not amount to flow of fund. If any transaction fails to cause a change in the amount, ओके, इफ एनी ट्रान्झॅक्शन म्हणजे विशिष्ट प्रकारचा कोणताही व्यवहार असेल, फेल्स टू कॉज ए चेंज इन अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल, इट डज नॉट अमाऊंट टू फ्लो ऑफ फंड्स. म्हणजे विशिष्ट प्रकारची जी अमाऊंट आहे, विशिष्ट प्रकारची जी रक्कम आहे, कसली रक्कम आहे? वर्किंग कॅपिटलमध्ये असणारी रक्कम आहे, मग इट डज नॉट अमाऊंट टू फ्लो ऑफ फंड्स. म्हणजे एखाद्या अमाऊंटमध्ये काही चेंज होत नसेल. ओके, इफ एनी ट्रान्झॅक्शन फेल्स टू कॉज अ चेंज इन अमाऊंट, एखाद्या अमाऊंटमध्ये काही चेंज होत नसेल तर त्याचं काही आपल्याला घ्यायचं आहे का पुढे? नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया, करंट असेट कॅश इन हँड किती होती? 10,000 होती प्रिव्हियस इयरला. करंट इयरला सुद्धा 10,000 आहे. इन्क्रीजमेंट झाली आहे का? नाही. डिक्रीजमेंट झालेली आहे का? नाही. मग ते इट डज नॉट अमाऊंट टू फ्लो ऑफ फंड्स. कोणत्याही प्रकारचं अमाऊंट त्याचं होणार नाही. आता त्याच्यामध्ये आणखी दिलेलं आहे इनफ्लो ऑफ फंड्स ऑर सोर्सेस ऑफ फंड्स. म्हणजे इन्कम असं कन्सिडर करूया आपण. सोर्स म्हणजे आपल्याला जे सोर्स मिळतात किंवा इनफ्लो म्हणजे आपल्याकडे जे आलेलं आहे. मग कोणकोणते फंड्स आहे? इफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द फंड्स, म्हणजे फंड्समध्ये इन्क्रीज होत असेल तर ते कुठं आपण दाखवतो? सोर्सेस ऑफ फंड्सला. That is working capital, it is an inflow or source of funds. तो इनफ्लो आहे आणि तो आपण कुठे दाखवतोय? सोर्स ऑफ फंड्सला. एक्झाम्पल, सेल ऑफ फिक्स्ड असेट रिझल्ट इन इन्क्रीज इन कॅश, that is increase in working capital and hence it is an inflow or source of funds. म्हणून तो कुठे दाखवायचा? सोर्स ऑफ फंडला. मग काय केले आपण? सेल ऑफ फिक्स्ड असेट, फिक्स्ड असेट विकलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला जास्त पैसे मिळाले, ते आपण कुठे दाखवतोय? तर ते आपण कुठे दाखवतोय? तर सोर्सेस ऑफ फंड्सला. दुसरा पॉइंट आहे आउटफ्लो ऑफ फंड्स ऑर ऍप्लिकेशन ऑफ फंड. म्हणजे आउटफ्लो म्हणजे जे जातंय आपल्याकडून ते आपण कुठे दाखवतोय? ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. When a business transaction reduces the working capital, it is said to be an outflow or application. जर कमी होत असेल तर ते कुठे जाणार आहे? ऍप्लिकेशन साइडला जाणार आहे. एक्झाम्पल, रिपेमेंट ऑफ डिबेंचर. डिबेंचर वरती आपण पुन्हा पेमेंट केलेला आहे, सो आपल्याकडून पैसे गेले, सो याला आपण काय म्हणतो? आउटफ्लो ऑफ फंड्स. Since this transaction result in reduction of cash, that is working capital, it is outflow of funds.
सो अशा प्रकारे आउटफ्लो इनफ्लो या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आउटफ्लो ऑफ फंड्स असेल तर ॲप्लिकेशन ऑफ फंड्सला त्याचा इफेक्ट घेणार आहोत. इनफ्लो ऑफ फंड असेल तर त्याचा इफेक्ट कुठे घेणार आहोत आपण, सोर्सेस ऑफ फंड्सला. ओके. देन लास्ट इज प्रिपरेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. We have already studied that particular point in offline lectures, preparation of fund flow statement with format. While preparing fund flow statement, funds from operation, increase in non-current liabilities, non-operating, non-trading incomes such as a sale of fixed asset, dividends, rents, etc., and decrease in working capital are shown as a source of fund. वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्रीज होत असेल तर कुठं दाखवायचं आहे, इन्क्रीज होत असेल तर कुठं दाखवायचं आपल्याला, तर तो जो पर्टिक्युलर पॉईंट असणार आहे इन्क्रीज म्हणजे एखादी करंट असेल इन्क्रीज होते तर ती कुठं दाखवायची, सोर्सेसला दाखवायची. जर डिक्रीज होत असेल तर कुठं दाखवायचे आहे, पहिल्यांदा त्याचं फायनल अमाऊंटिंग करायचं आहे. फायनल अमाऊंटिंग नंतर आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत, डिक्रीजमेंट अँड इन्क्रीजमेंट. व्हाईल प्रिपेरिंग ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट, ज्यावेळी आपण फंड फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करत असतो, फंड्स फ्रॉम ऑपरेशन, इन्क्रीज इन नॉन करंट लायबिलिटीज, नॉन ऑपरेटिंग, नॉन ट्रेडिंग इन्कम्स सच ॲज सेल ऑफ फिक्स्ड असेट, डिव्हिडंड, रेंट एक्सेट्रा, अँड डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल आर शोन ॲज सोर्स ऑफ फंड्स. लॉस फ्रॉम ऑपरेशन, redemption or repayment of non-current liabilities, non-trading payments such as purchase of shares, payment of dividends, etc., and increase in working capital are shown as application of funds. हे ॲप्लिकेशनला काय दाखवायचं आहे बघा, रिपेमेंट करतो आपण, रिडम्शन, लॉस फ्रॉम ऑपरेशन झालेला आहे, रिडम्शन ऑर रिपेमेंट ऑफ नॉन करंट लायबिलिटीज, नॉन ट्रेडिंग पेमेंट्स. ओके, म्हणजे काय झालंय, पेमेंट ऑफ डिव्हिडंड्स म्हणजे हे सगळं आपल्याकडून पैसे जात आहेत किंवा फंड्स आपल्याकडून जात आहेत. सो इट इज शोन ॲज ॲप्लिकेशन ऑफ फंड्स. आणि वरती काय झालेलं आहे, सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजे येतंय आपल्याकडे काय येतं बघा, सेल ऑफ फिक्स्ड असेट म्हणजे फिक्स्ड असेट आपण विकल्या, पैसे आले, डिव्हिडंड आपण काय केलेलं आहे, डिव्हिडंड असेल, रेंट असेल आपल्याकडे आलेला आहे. अँड डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटलमध्ये डिक्रीज झालेला आहे. सो हे काय सोर्स आहे. वर्किंग कॅपिटलमध्ये डिक्रीज झाला याचा अर्थ काय की वर्किंग कॅपिटल आपल्याला कमी लागलं, म्हणजे ते काय आपलं प्लस पॉईंट आहे, आपल्याला जे भांडवल आहे ते कमी लागलेलं आहे, म्हणजे आपलं ते भांडवल आहे तसं राहिलेलं आहे, म्हणजे आपण जितकं घेतलेलं आहे त्यापैकी कमी आपण वापरलं. सो ते आपलं काय असणार आहे, सोर्स ऑफ फंड. सो अशा प्रकारे फंड फ्लो स्टेटमेंट हा जो म्हणजे यामध्ये असणारी जी थेअरी आहे, थोडीशीच थेअरी आहे, ही जी थेअरी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. विथ तुम्हाला PDF सुद्धा पाठवलेले आहेत, ते PDF सुद्धा बघा. इवन पुस्तकांचा वापर करा, आपल्या कॉलेजमधून पुस्तकं घेऊन जावा, पुस्तकांचा वापर करा आणि त्यानुसार व्यवस्थितपणे स्टडी करा. इफ एनी क्वेरीज रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर सेशन, कमेंट मी. ओके, थँक्यू.